मित्रांनो आपण मागच्या मित्रांनो इथं गाळ तोडाला होता बरं का ट्रॅक्टरनं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देऊ. हे बघा अशा पद्धतीनं आता भात आवून झाला बरं का. आणि एवढे 2 कुंड्या राहिल्या इकडे समोरच्या बरं का. या 2 कुंड्या झाल्या का आता रोप नेमकं एवढंच राहिले. आता इकडं सोयाबीन तर काही होणार नाही आता या परिस्थितीमध्ये. हे बघा मित्रांनो हे समोरून इथून पाणी आलं का या कुंडीत येतं बरं का. मग या कुंड्यामध्ये असं फिरत फिरत इथं येतं. या कुंडीतून परत असं ट्रान्सफर होऊन पुढच्या कुंडीत जातं. आणि तिकडचं समोरचं पाणी त्या कुंडीतून 1 2 3 त्या कुंड्यामध्ये असं फिरत फिरत तिकडं जातं. म्हणजे नारळांचं पाणी जातं मित्रांनो. अशा पद्धतीनं आपला भात आवणी झाली बरं का. इकडे बघा कसे पाय वटले. मच्छर पण निर्माण झाले बरं का त्याच्यावरती मोठमोठे डास झाले. अशा पद्धतीनं हा घरी आवलेला आहे मित्रांनो. तिकडचं आहे ना आपण रोजानं सांगितलं होतं नाही का. थोडेसे बांधायचे 3 13 9 12 झाले. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही मित्रांनो. आज खूप असा 8 9 10 11 12 13 16 तारखेपर्यंत खूप असा पाऊस सांगितलेला आहे बरं का. पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली. पाऊस थांबायचे काही नाव घेईना बरं का. आणि मित्रांनो आता आपल्याला नाही याला 1840 आणि त्या एक गोळ्या येत्या बरं का. म्हणजे भाताची वाढ होण्यासाठी आणि दाण्यांची व्यवस्थित असं फुगण होण्यासाठी ना अशा आयुर्वेदिक गोळ्या येत्या. म्हणजे गोळ्या आणि 1840 एक आपण याला खाणं टाकू शकतो बरं का. ते खाणं आणि जर समजा काळुकी येण्यासाठी परत काहीतरी एखादं निंबाऱ्याचा पाला ठेचून वगैरे नाही का तू ते पण आपण करू शकतो. पण शक्यतो ना याच्यावर काही रोग वगैरे येत नाही भातावरती नाही का. आता हा डायरेक्ट दिवाळीच्या नंतरच येईल सोंगायला. मग त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवणारच. बघा आता द्राक्ष बागायतदारवाल्यांचं पण आता द्राक्ष छाटणीला येणार पुढच्या महिन्यात. म्हणजे ऑगस्टमध्ये बऱ्याच लोकांची छाटणी होती ना. बघा आपलं भात असे कोट वगैरे बांधून अशा सुंदर अशा पद्धतीने आपलं भाताची आवणी झालेली. खूप असा चिखल झाला बरं का मित्रांनो. खूप असा खोल आहे हा. कारण ट्रॅक्टर एकदम मोठा ट्रॅक्टर होता ना. त्याच्यामुळं ट्रॅक्टरमुळं पहिले मित्रांनो ना नांगरानं आपण हे करायचं. म्हणजे नांगर आखून घ्यायचं आणि बैल वगैरे बैलांच्या साह्यानं आपण भात करायचो बरं का पहिलं. आणि खूप वर्षानंतर आता भात आपण केला. कारण या वर्षी पाऊस जेवढा झाला ना खूप भरमसाठ पाऊस झाला बरं का. भयानक पाऊस झाला एकदम. पावसाला काही थांबायला तयार नाही. आता गंगा गोदावरी आपल्या गोदावरीला नाही पूर आलेला आता सध्या. पण तिकडं गंगा मातेला गंगोत्रीपासून जे ढगफुटी वगैरे होऊ राहिलं नाही का. हिमस्खलन होऊ राहिलं तिकडच्या साईडला. त्याच्यामुळे आहे ना खूप असा गंगेला पूर आलेला आहे. 19 जुलैपर्यंत तिथं पूर राहणार आहे. म्हणजे गंगा गायघाट वाराणसीच्या आजूबाजूला जेवढे घाट वगैरे असतील बिहारचं दुःखासूर म्हटलं जातं गंगेला बरं का. म्हणजे गंगा जमुना सरस्वती अशा 2-4 नद्या एकत्र येऊन तेवढं पाणी येतं. म्हणजे हिमालयामधून उगम पावते नाही का गंगोत्री या ठिकाणावरून गंगा नदी. गंगा ही खूप अशी मोठी नदी बरं का मित्रांनो. 2500 किलोमीटर वाहत जाते. आणि आपली गोदावरी कमी जाते 1800 किलोमीटर जाते आपली. चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. इकडच्या साईडला मित्रांनो नुसतंच नांगरून ठेवलं आपण बरं का. समोरच्या साईडला नुसतं नांगरून ठेवलंय. आता नेमके मुळे करायचे का काय करायचं त्याच्यामध्ये आता बघू. हवामानाच्या अंदाजानुसार नाही का. पाऊसच या वर्षी खूप असा पाऊस चालू आहे नाही का. आपलं मंदिराचं पण तिकडं दर्शन आपण सकाळी दर्शन करून येतो मित्रांनो. त्या विषयी आणि मित्रांनो बा या उसामध्ये ना बिबट्या गेला होता बरं का. बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण दाखवलेले. पहिल्या सुरुवातीला एक व्हिडिओ काढला होता याच्यामध्ये. कारण ही अडचणच खूप आहे मित्रांनो. बघा इकडे समोरच्या साईडला ती बंद पडेल कंपनी बरोबर. इकडे समोरच्या साईडला पेरूचा बाग आहे साधारण 100 एकरचा. आणि इकडे खाली ना नदी मित्रांनो आपली गंगा गोदावरी. या डोंगराच्या साईडला जे दिसत आहे ना हे बघा इकडून आहे ना गंगा गोदावरी वाहते बरं का. खूप असं जंगल आहे तिकडं. मोर बीर असं खूप असं अडचणीचा भाग आहे त्या साईडला. मग त्याच्यामुळे इकडं बिबट्या वगैरे वाघ वगैरे येणं हे सहज एकच आहे नाही का. त्या दिवशी इथं एकदमच घराजवळ आपल्या हे शेड आहे ना हे बघा इथं आला होता बरं का मित्रांनो. मग ते दांडा वाजला स्टीलची दांडी राहते ना तो रोड वाजला त्याच्यामुळे मग तो पळून गेला लगेच. छोटं पिल्लू होतं मित्रांनो साधारण 2-1 फुटाचं. आणि ह्या आता काय आता शेतकऱ्याने कसं जागायचं हाच लय मोठा प्रश्न झाला बरं का निर्माण. ऐनवेळी पाऊस ऊन वारा पाऊस. म्हणजे कोणते पिकं घ्यायचे कोणते सगळ्यात मरण जे होतं ना शेतकऱ्याचं होतं बरं का मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्ही कुठल्या जर हॉस्पिटलला जर जात असाल ना प्रायव्हेट हॉस्पिटलला कधीच जाऊ नका. कारण खूप तुमचा खिसा खाली गेला जाईल.
प्रायव्हेट हॉस्पिटलला. एक तर तुम्ही सरकारी जा किंवा तुमचा एकदम ओळखीचा एखादा डॉक्टर राहतो नाही का, फॅमिली डॉक्टर म्हणतो आपण, त्या ठिकाणी तुम्ही आपली ट्रीटमेंट वगैरे घेऊ शकता नाही का. पण आजारच येऊ नये त्याच्यामुळं थंड पाण्याने आंघोळ करा, सकाळी पहाटे लवकर उठा, व्यायाम करा, प्राणायाम वगैरे करा नाही का. ते असं केल्यानं मग तुमचा आजार वगैरे थोडेसे दूर होतील. आपण शेतकरी, बरेच शेतकरी मंडळ आपले व्हिडिओ वगैरे पाहत राहता नाही का. तर शहरातून लोक जर पाहत असतील ना तर त्यांच्यासाठी पण एक विनंती नाही का, कमीत कमी दवाखाना जाण्यासाठी ना प्राणायाम, योगासन, व्यायाम ह्या गोष्टी करावं लागतात नाही का. त्याच्यामुळं आजार पण कमी होतं. आणि पोट साफ जर झालं ना मित्रांनो, कुठल्या प्रकारचा आजार पण येत नाही बरं का. पोट साफ होणं खूप गरजेचं राहतं. शरीरातून कुठला पण जो प्रकार घडतो, ताप, थंडी वगैरे नाही का, मग ते पोटापासूनच निर्मिती होत राहते. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. या आयकॉनला क्लिक करा, सबस्क्राईब करून टाका. जय जय जाऊ, जय शिवराय मित्रांनो. धन्यवाद.